मुंबईतील वडाळामधल्या आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पार पडला। यासाठी दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते। ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमितचं येत्या 27 तारखेला लग्न आहे। त्यानिमित्तानं कृष्णकुंज आणि आसपासच्या परिसरामध्ये रोषणाई करण्यात आली आहे। कृष्णकुंजवर तर फुलांची सजावटही जोरदार करण्यात आली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान युतीची चर्चा नेमकी कुठे सुरू आहे आणि ती सुरू असेल तर त्या चर्चेत शिवसेना कुठे आहे असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। युतीच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्यात। बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधातली याचिका फेटाळली जाईल असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे। प्रेरणादायी असं स्मारक बांधू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वीज आता प्रति युनिट 50 ते 60 पैशांनी महागणार आहे। वीज निर्मितीबाबत पर्यावरण विभागाचे नवे नियम अंमलात आले आहेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रचंड खर्चही आहे, त्यामुळे वीज महागणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी अजून अधिसूचनाच निघाली नाहीये, त्यामुळे जानेवारीच्या पगारात वाढीव पगार मिळणार की नाही याबाबत संभ्रमच आहे। काम चाललंय असं मोघम उत्तर अर्थमंत्री मुनगंटीवारांनी दिलंय। इस्रोनं गुरुवारी रात्री 11:30 वाजता मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं। मायक्रोसॅट आर हा 740 किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे। खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे। भारतात मतपत्रिकांद्वारे मतदान घेतलं जाणार नाही, यापुढे ईव्हीएमच मतदान होणार असं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरांनी व्यक्त केलंय। लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनासोबतच प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल कराव्यात अशा सूचना अण्णा हजारेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या। 30 जानेवारीपासून लोकपालच्या मागणीसाठी अण्णा राळेगणसिद्धीमध्ये आंदोलनाला बसणार आहेत। गोव्यामध्ये बीचेसह सार्वजनिक ठिकाणी कुणी दारू प्यायली किंवा धिंगाणा केला तर 2000 रुपयांचा दंड होणार आहे। तसंच मोठ्या ग्रुपनं जर उपद्रव माजवला तर 10,000चा फटका बसणार आहे। स्थानिकांच्या मागणीनुसार गोवा सरकारनं नियमांमध्ये बदल केले। 26 जानेवारीला रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीच्या पश्चिम भागातील काही रहिवाशांना विजेविना राहावं लागणार आहे, कारण मेट्रो 2 मार्गाचं विद्युतीकरण महत्त्वाचं काम या वेळेमध्ये केलं जाणार आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीट झाली। या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। चाळीसगाव औरंगाबाद हायवेवर कन्नड घाटामध्ये काल सायंकाळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि ट्रकला आग लागली। ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगावमध्ये उपचार सुरू आहेत। कांद्याच्या भावामध्ये होत असलेली घसरण काही थांबत नाहीये, त्यामध्ये व्यापारीही रास्त भाव देत नाहीयेत। याचा संताप आल्यानं गुरुवारी शेतकऱ्यांनी सटाणा बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले। सटाणा मालेगाव मार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा 1 रुपया किलो दर मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मनमाडमध्ये छोट्या घराला आग लागून गरीब कुटुंब रस्त्यावर आले। या आगीमध्ये धान्य, कपडे असं सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात। मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळ येथली ही दुर्दैवी घटना आहे। यवतमाळ इथल्या शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 15 परिचारिका 22 जानेवारीपासून स्थानिक तिरंगा चौकामध्ये उपोषणाला बसल्या। त्यातील 4 परिचारकांची प्रकृती गंभीर आहे। गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचलाय। हा प्रवासी धावत्या गाडीतून खाली पडला, पण पोलिसांच्या वेळेत लक्षात आल्यानं त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचलाय। माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली। आपल्या पक्षात काय चाललंय ते मोदींनी पाहावं। प्रियंका गांधींची नियुक्ती हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे असंही मोघे म्हणाले। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड, पोलीस आणि जवानांचा फौजफाटा अचानक हजर झाला। काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, मात्र नंतर लक्षात आलं की हे मॉक ड्रिल आहे। बुलढाण्यामध्ये तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। त्यांच्या अरेरावी आणि उद्धट वागण्याबाबत अनेक तक्रारी होत्या।
शेडनेट आणि पॉली हाऊस अनुदान मिळत नसल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। 10 महिने उलटूनही हे अनुदान मिळत नाही आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बारामती शाखेनं बारामती शहरात 300 फूट तिरंगा पदयात्रा काढली आहे। सोलापूरच्या मोहोळ शहराचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना ग्रामीण पोलीस दलाकडून तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे। माझ्यावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाही, तसंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्यानंच माझ्यावर ही कारवाई केल्याचा आरोप बारसकरांनी केलाय। अहमदनगरमध्ये शेतात ठिबक सिंचन योजनेच्या पाईपमध्ये अडकलेल्या काळविटाची तरुणांनी सुटका केली आहे। दोघा तरुणांनी त्यांना शिंगामध्ये पकडून अडकलेल्या पाईपमधून बाहेर काढलं आणि काळविटाची सुटका केली आहे। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये मासेमारी करता टाकलेल्या जाळ्यामध्ये सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून मृत झालेत। मांजरगाव परिसरामध्ये मासेमारीसाठी बंदी आहे, तरीही इथं 5 जाळ्या लावण्यात आल्या होत्या। सततच्या छेडछाडीला कंटाळून 9वीत शिकणाऱ्या मुलीनं विष पिऊन आत्महत्या केली। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या ब्रह्मनाथ तांडा इथल्या स्वाती गोविंद राठोड या शाळेत जाताना 2 आरोपी तिची वारंवार छेड काढत होते आणि त्यानंतर तिनं कंटाळून हे पाऊल उचललंय। दरम्यान या घटनेमुळे तांड्यावरच्या इतर मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मैत्रिणींसोबत झालं ते आमच्या सोबत होईल अशी भीती या मुलींना वाटते। कोल्हापूर जिल्ह्यात मुलींवर इम्प्रेशन मारणाऱ्यांना थेट पोलीस कोठडीची हवा मिळाली आहे। प्रत्येक वेळी वेगवेगळी मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेनं हळदी कुंकू समारंभात महिलांना वाटण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना आखली, पण हिंदू जनजागृती समितीच्या महिलांनी याला तीव्र विरोध केला। गेल्या महिन्याभरापासून भंडारा जिल्ह्यातल्या गोदाम क्षमतेपेक्षा जास्त धान विक्रीला आल्यानं गोंधळ निर्माण झाला। आतापर्यंत 9 लाख क्विंटल धान खरेदी झालंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नॅनो कारमधून अवैध तंबाखूजन्य गुटखा मुद्देमालासह जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी 3,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। भुसावळच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा भागामध्ये जंगलात गावठी हातभट्टी दारू पाडली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी भुसावळमध्ये दारू अड्ड्यांवर धाड टाकली। यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी इथल्या अरुणावती नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उपशाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। भुसावळ रेल्वे स्थानकासमोर 25 जानेवारी रोजी 100 फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे। ध्वजस्तंभाच्या फाउंडेशनचं काम पूर्ण करण्यात आलं असून पांढऱ्या रंगाचा माईल स्टीलचा पोल उभारण्यात आलाय। बीडमध्ये परळीमध्ये शौचालयाच्या टाकीचं काम करत असताना गुदमरून 2 जणांचा मृत्यू झाला। या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी रणशिंग फुंकलंय। शरद पवारांसोबत 3 वेळा चर्चा झाल्याचा त्यांचा दावा आहे। मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावामध्ये एका घराला आग लागली। या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून यामध्ये 10 आदिवासींना अटकही करण्यात आली आहे। अनुकंपाधारकांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली। 2014 पासून शासनाने भरती केल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 10% अनुकंपधारकांना स्थान देण्यात यावं आणि अनुकंपधारक 20% जागा भरण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। 50 लाखांच्या थकीत वीज बिलामुळे सांगलीमध्ये बीएसएनएलच्या 44 केंद्रांचं वीज कनेक्शन खंडित करण्यात आले। त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या मोबाईल, इंटरनेट आणि लँडलाईन सेवा ठप्प झाल्या। बारामतीमध्ये महावितरणचे 10.5 लाख रुपयांची थकबाकी न भरल्यानं बीएसएनएल कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। हा वीज पुरवठा खंडित झाल्यानं शहरातील 3,500 दूरध्वनी बंद झाले असून सर्व बँका महत्त्वाच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला। दुचाकी चोरणाऱ्या 3 जणांना वर्ध्यातल्या रामनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकानं अटक केली। इंदिरानगर परिसरातल्या विकी नरांजे, गजानन वाढी आणि सुनील कौरती, गजानन नगर यांना अटक करण्यात आली आहे। या सर्वांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जळगाव भुसावळ महामार्गावर हॉटेल अमर पंजाब समोर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात पोपट पांडुरंग पठारे ठार झालेत। या अपघातामुळे 1 तासापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। नव्यानं बांधण्यात आलेल्या या चौकामध्ये रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईनं छत्रपती शिवाजी महाराज चौक उजळून गेलाय।
खानदेशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बहिणाबाई महोत्सव 2019 सध्या जळगावात सुरू आहे। मुख्य आकर्षण म्हणजे उद्घाटनाच्या वेळी सिनेतारका प्रार्थना बेहरे आणि बिग बॉस विजेती खानदेश कन्या मेघा दाळे या दोघी उपस्थित होत्या। इंदापूर तालुक्यातल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी कृषी आणि पशु प्रदर्शन भरवलं जातं। यात प्रामुख्याने घोड्यांचा बाजार आणि घोड्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात। यंदा घोडे बाजार 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे। सांगलीमध्ये तैलचित्र कार्यशाळेचा समारोप अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। थक्क करणाऱ्या कार्यशाळेत शुभांगी गायकवाड यांचंही पोर्ट्रेट बनवण्यात आलं। धुळ्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करत असताना अमोल रनायते पुतळ्याच्या चौथऱ्यावरून खाली पडला। प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। उत्तर भारतीयांना धमकी देणाऱ्यांना आम्ही जागा दाखवून दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुंबईत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सेना आणि मनसेवर अप्रत्यक्ष टोला लगावलाय। लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागले तसे आता लोकप्रतिनिधींचं मतदार संपर्क अभियान सुरू झाले। दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काल लालबाग परिसरात 2 लाख कापडी पिशव्यांचं वाटप केलं। वैष्णोदेवीमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। या बर्फवृष्टीमुळे जम्मूमधील जनजीवन विस्कळीत झाले। महाराष्ट्रातील तब्बल 40 पर्यटक अडकलेत। यातील बहुतांश भाविक यवतमाळमधील असल्याची माहिती मिळते। 5 पिढ्यांपासून कसत असलेली गुरचरण जमीन अचानक भूमी अभिलेखा विभागानं म्हाडाकडे हस्तांतरित केली। त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करीत वयाची 80 वर्षे गाठलेल्या 2 आजीबाईंनी आपल्या गावकऱ्यांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। अन्न आणि औषध प्रशासनानं मुंब्रा परिसरात छापा मारून 1098 किलो भेसळयुक्त चहाचा साठा जप्त केलाय। मुंब्र्याच्या इनाम टी एजन्सीमध्ये हा भेसळीचा काळा धंदा सुरू आहे। बदलापुरात चालकाचा ताबा सुटल्यानं स्कूल बस दुकानात घुसल्याची घटना घडली आहे। सुदैवानं यातील सर्व शाळकरी मुलं सुखरूप आहेत। मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेत। मुंबईतील टिळक भवनामध्ये काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाडांच्या विरोधात मुनगेकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे एमडी वेणुगोपाल धूत यांना सीबीआयनं दणका दिलेला आहे। व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबादच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले। औरंगाबादमध्ये सीबीआयनं वेणुगोपाल धूत यांच्या 4 ठिकाणांवर धाडी टाकल्यात। औरंगाबादच्या चितेगाव इथल्या व्हिडिओकॉन कंपनीमध्ये देखील छापा टाकण्यात आलाय। सकाळी 10च्या सुमारास 5 अधिकाऱ्यांनी कंपनीमध्ये झाडाझडती सुरू केली। नागपूरमध्ये सुपर लक्झरी मॉल आणि एक्सप्रेम मॉल देणी थकवल्यानं विक्रीला काढण्यात आले। बँक ऑफ इंडियाची 169 कोटींची देणी थकल्यानं मॉलचा येत्या 28 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे। देशभरातील आयुध निर्माणच्या तब्बल 41 कारखान्यातले हजारो कामगार बुधवारपासून संपावर गेलेत। यात अंबरनाथच्या कारखान्याचाही समावेश आहे। आज संध्याकाळपर्यंत हा संप चालणार आहे। रशियामध्ये 2 तेलवाहू जहाजांना भर समुद्रात भीषण आग लागली आहे। या दुर्घटनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली येथील अक्षय जाधव हा तरुण बेपत्ता झाला। अक्षय बरोबर या दोन्ही जहाजावरील 6 भारतीय खलाशी बेपत्ता आहेत। तब्बल 17 वर्ष जटांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या एका तरुणीची जटांपासून सुटका करण्यात आली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मुंबईच्या मालाड भागातील तरुणीच्या जवळपास 12 फूट जटा कापल्यात। महापालिका शाळांमध्ये वाटणाऱ्या चिक्कीवरून आतापर्यंत अनेक वादंग उठलेले पाहायला मिळत। आता या वादामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळेची भर पडली आहे। कारण महापालिकेनं चिक्की वाटपाचं कंत्राट काढल्यानं शिवसेनेनं त्याच्या विरोधात बंद थोपडले। मुंबईत गारवा कायम आहे। बुधवारी 23 जानेवारी रोजी मुंबईचं कमाल तापमान 23 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं। आणखी काही दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। शुक्रवारी पहाटेपासूनच थंडी मुंबईमध्ये जाणवते। ओला आणि उबर चालकांच्या मागणीनुसार भाडी ठरवून द्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले। 2017 साली सरकारनं समिती बनवली होती। त्या समितीच्या अहवालानुसार भाडी ठरवा असं कोर्टानं म्हटलं होतं। मुंबईची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या फ्लोरा फाउंटन मधलं पाणी पुन्हा एकदा नाचू लागले। नूतनीकरण करण्यात आलेल्या फ्लोरा फाउंटनचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। कल्याणच्या केडीएमसी महिला आणि बाल कल्याण समितीतर्फे सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून सामूहिक सूर्यनमस्कारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रजासत्ताक दिनी मुंबईतील राज्य सरकारनं आयोजित केलेल्या पथसंचलनामध्ये पालिका शाळेतील 380 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। यातील 10वीच्या विद्यार्थ्यांना 10 अतिरिक्त गुण सुद्धा मिळणार आहेत।
सहकार क्षेत्रातले सखोल बारकावे टिपणाऱ्या नागकेशर या कादंबरीचं प्रकाशन गुरुवारी पुण्यात करण्यात आलं. विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीतले वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत असं वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलंय. पण दुसऱ्या जागेवरूनही मोदी लढणार का याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीतून प्रियंका गांधीही उभा राहावं अशी मागणी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. तसे पोस्टर्सही त्यांनी वाराणसीत लावले. दरम्यान उत्तर प्रदेशच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आताच प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधियांकडे देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. राहुल गांधींचा मतदारसंघ अमेठीतच गुरुवारी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. राहुल यांनी इटलीला जावं अशा घोषणा काही शेतकरी देत होते. सम्राट सायकल फॅक्टरीच्या नावाखाली आमची जमीन हडपल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला. दरम्यान आगामी निवडणुकीच्या प्रचारामध्ये पश्चिम बंगालमध्ये 310 सभा घेण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. 42 पैकी 22 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपनं ठरवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाल पुरस्कार विजेत्यांची गुरुवारी भेट घेतली. ही कर्तृत्ववान बच्चे कंपनी मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी अहमदाबाद विद्यापीठानं संविधान रॅली काढली. या रॅलीमध्ये संविधानाची मोठी प्रत जनतेला पाहायला मिळाली. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करणं हा यामागचा मोठा हेतू होता. नवी दिल्लीच्या अनेक भागांना छावणीचं स्वरूप आलेलं आहे. हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. नवी दिल्लीच्या राजपथावर सुरक्षा यंत्रणांची सर्वाधिक नजर आहे. कारण प्रजासत्ताक दिनाची परेड याच राजपथावर होती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं संशयितांवर हालचाली ठेवण्याचं काम करण्यात येतं. राजधानी दिल्लीसोबतच सीमेवरही सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. खास करून काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर गस्त वाढवण्यात आली आहे. नव्या सीबीआय अध्यक्षांच्या निवडीबाबत गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. पण कुठलाही निर्णय न घेतल्यानं बैठक निष्फळ ठरली आहे.